शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात, वैशालीताईंना पाठवा तुम्ही विधान भवनात. न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात भगिनी वर्गाची धमाल, हजारो महिलांचा सहभाग. शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या वतीने न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून याला हजारो महिलांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या प्रसंगी विविध गाण्यांसह स्पर्धांमधून पाचोरा भडगाव मतदारसंघातील परिवर्तनाचा नारा बुलंद करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रधार क्रांती नाना व त्यांची कन्या सह्याद्री यांनी सादर केलेल्या शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात, वैशालीताईंना पाठवा तुम्ही विधान भवनात या गाण्याला जोरदार दाद मिळाली. पाचोरा येथील मातोश्री कैलास देवी मंदिर शेजारी या ठिकाणी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी सिने बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर हिने कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांचे जोरदार जयघोष आणि ऊर्जावान संगीताचा ताल सुरू असताना हजारो भगिनींच्या उपस्थितीत वैशालीताई सूर्यवंशी यांचे झोकात आगमन झाले. यानंतर सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर, वैशालीताई सूर्यवंशी, महानंदाताई पाटील, कमलताई पाटील, तिलोत्तमा मौर्य आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पाचोरा येथील ख्यातनाम उद्योजक व व्यावसायिक मुकुंद बिल्दीकर यांचे नुकतेच निधन झाले असल्याने कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांना उपस्थितांनी 2 मिनिटे मौन बाळगून आदरांजली अर्पण केली. यानंतर वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते क्रांती नाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांचा अतिशय हृदय असा सत्कार करण्यात आला. श्री गणेश व साई वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि उत्तरोत्तर यांची रंगत वाढतच गेली. लय भारी होम मिनिस्टर लय भारी या थीम सॉंगने कार्यक्रमाची अतिशय जबरदस्त जल्लोषात सुरुवात झाली. क्रांती नाना मळेगावकर हे थेट प्रेक्षकांमध्ये शिरल्यावर त्यांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. पहिल्यांदा त्यांनी लग्नाला 1 ते 5 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना स्टेजवर बोलवले. यानंतर क्रमाक्रमाने वर्ष वाढवून महिलांना आमंत्रित केले. यातून व्यासपीठावर शेकडो महिला दाखल झाल्या असता त्यांना उखाणा घेण्यास सांगितले असता अतिशय भन्नाट विनोदी किस्से घडले. यानंतर उपस्थित महिला वर्गांनी व्यासपीठावर तळ्यात मळ्यात या स्पर्धेत सहभाग घेतला. यात अनेक स्पर्धकांची तारांबळ उडाली असता उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली. यातून एक स्पर्धेत बाद होत मोजकेच स्पर्धक उरले. यावरून संगीतावरून गाणे ओळखून यावर नृत्य करण्याचा परफॉर्मन्स झाला. यात 67 वर्षाच्या स्पर्धक महिलेस सोन्याची नथ हे पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. यानंतर व्यासपीठावर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात वैशालीताईंना पाचारण करण्यात आले. या प्रसंगी क्रांती नाना मळेगावकर यांनी वैशालीताई यांच्यावर रचलेले शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा तुम्ही लक्षात, वैशालीताईंना पाठवा तुम्ही विधान भवनात हे जोशीले गाणे सादर केल्यावर याला जोरदार दाद मिळाली. यानंतर फुगे फुगवून आधी टोचून तर नंतर हाताने फोडण्याची अतिशय धम्माल स्पर्धा सुरू झाली. यातील विनोदी किस्से घडताना पाहून उपस्थितांनी जोरदार हर्ष आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यातील विजेत्यांना पैठणी तर एका महिलेस सोन्याची नथ पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात आले. तर शेवटच्या टप्प्यात विविध गाण्यांवर बहारदार नृत्य करण्यात आले. या प्रसंगी स्वतः वैशालीताई सूर्यवंशी यांनी देखील ठेका धरल्याने उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. स्नेहा पवार, बेबीताई पाटील, ज्योतिताई गोडसे, अनिताताई जाधव, साक्षी पैलवान, इरफान शेख इस्माईल, छाया माहेश्वरी, आशा भुजंग, प्रतिभा पाटील आदी कर्तबगार महिलांचा सत्कार वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वैशालीताई सूर्यवंशी म्हणाले की आपण इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आल्यामुळे आनंद झालाय. हळदी कुंकू हे आपल्या स्त्रीत्वाचं आणि संस्काराचं प्रतीक आहे. या निमित्ताने आपल्या विचारांची देवाणघेवाण होते, प्रेम व जिव्हाळा वाटला जातो, हे या कार्यक्रमाचं निमित्त होतं. या कार्यक्रमात आपल्या कुटुंबाच्या आधारवड झालेल्या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान केला असून त्यांचे अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. महिलेस प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो, तिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी लागते, हे अजिबात सोपे नाही. मात्र महिलेने तिच्यातील शक्तीचे व दुर्गेचे रूप दाखवावं लागतं. आजची स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने अनेक ठिकाणी पुरुषांपेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहे. शिकलेली बाई ही जगाला पुढे नेत असते. या प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी पुढे म्हणाले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा वसा घेऊन मी पुढे चालले. प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला पाचोरा तर 4 तारखेला भडगावात मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात येते. माझ्या वडिलांच्या विचारांचा व तत्वांचा वारसा पुढे घेऊन जात असून विकासाची मशाल प्रज्वलित ठेवण्यासाठी आपली साथ आवश्यक असल्याचं आवाहन त्यांनी केलं. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मनोगतानंतर होम मिनिस्टरची मुख्य स्पर्धा पार पडली. या तोंडाने फुगा फुगवून तो अधिक फोडण्याचं आवाहन देण्यात आले. यातील विजेत्यांना अनुक्रमे LED टीव्ही, पिठाची गिरणी, गॅस शेगडी, मिक्सर, इस्त्री आदींची बक्षिसं देण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे यातील पहिली 2 बक्षिसे ज्या महिलांनी पटकावली त्या दोन्हीचे पती मयत असून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत.
पारितोषिक स्वीकारताना आनंद अश्रू अनावर झाले, तर त्यांच्या जयंतीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. अशा प्रकारे सुमारे 4 तासापर्यंत हा कार्यक्रम चांगलाच रंगला. याला पाचोरा शहरासह तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दिली.